कारण आपण आपल्या या धाराशिव भूमीमध्ये साधू संत आलेले आहेत आणि आजचा हा आपला दिवस साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा या उक्तीप्रमाणे आपल्यासाठी खूप खूप महत्त्वाचा आहे। आपल्याला माहीतच आहे, आपण या अगोदर स्काउट क्लब असं ऐकून होतो शब्द, मी सुद्धा तसं ऐकून होतो आणि मला सुद्धा वाटायचं की बाबा आपण सुद्धा या चळवळीचं सहभाग व्हावं, की जी आपली शाळा स्तर ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंतची जी चळवळ आहे या चळवळीमध्ये सहभाग घ्यावा, याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हावं आणि खऱ्या अर्थाने या यादीमध्ये नाव आल्यानंतर मी खरोखर एक स्वतःला भाग्यवान समजतो की या चळवळीमध्ये येण्याची एक संधी आपल्याला या ठिकाणी चालून आलेली आहे आणि या संधीचं आपण सोनं करून घ्यायचं। आणि या ठिकाणी आपल्याला जे आलेले मान्यवर आहेत श्री कांबळे सर, त्याचबरोबर बुचडे साहेब, त्याचबरोबर सर्व मान्यवर या ठिकाणी आपल्याला 7 दिवसापासून वेगवेगळं प्रशिक्षण देत आहेत, विविध खेळ घेत आहेत। त्याचबरोबर आपल्याला वेगवेगळ्या सेशनमधून या ज्या स्काउट गाईड्स बुलबुल याच्यामधले असलेले वचन नियम ध्येय तत्व या सर्व गोष्टींची बारीक सारीक माहिती या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेली आहे आणि आपण सुद्धा हे सर्व तन मन धनाने परिपूर्ण घेतलेलं आहेच आणि याचा आम्ही सर्वजण सर शाळेवर जाऊन निश्चितच उपयोग करू आणि आमचे जे विद्यार्थी आहेत ते आपल्या राज्यस्तरापर्यंत तरी नेण्याचा किंवा देश पातळीवर नेण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू, या ठिकाणी सर्वांच्या वतीने ग्वाही देतो। आणि या ठिकाणी जे 7 दिवसापासून शिबिर चाललेलं आहे ते अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात, जसं मॅडमने सांगितलं तसंच कांबळे सरांनी आम्हाला प्रत्येक वेळी हसून खेळून सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेतच। त्याचबरोबर या ठिकाणी केलेलं आमच्या देशपांडे साहेबांनी सर्व व्यवस्था या ठिकाणी आपली भोजन व्यवस्था वगैरे सर्व व्यवस्थित झालेलं आहे, त्याबाबत आमची कोणतीही तक्रार नाही, एकदम समाधानकारक सर्व गोष्टी या ठिकाणी झालेल्या आहेत। आणि खरोखर ज्या आपण अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत त्या अपेक्षा आम्ही सर्व प्रशिक्षणार्थीच्या वतीने पूर्ण करून आम्ही एक चांगलं योगदान देऊ एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो। थँक्यू सर। सरांनी छान सांगितली माहिती, भोजन व्यवस्थित सांगितलं मी, सात्विक जेवण तिखट नाही तेलकट नाही आहे की नाही। तर या देशपांडे सरांसाठी एकदा क्लॅप्स गो। प्रशिक्षणार्थीमधून